नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र. कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवणार का, असा सवाल आता उपस्थित झालाय. कारण केंद्राच्या नव्या निर्णयाची शेतकऱ्यांनी होळी करत राज्यभर आंदोलनं केली आहेत. शेतकऱ्यांना फटका बसणारा हा निर्णय काय आहे, पाहूयात या रिपोर्टमधून. हे आंदोलन पेटलंय केंद्र सरकारच्या शेतकऱ्याला मारक ठरणाऱ्या एका निर्णयाविरोधात. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या खिशात आता कुठे 2 रुपये उरले होते. तोच केंद्रानं कांद्याच्या निर्यातीवर तब्बल 40% निर्यात शुल्क केल्यानं शेतकऱ्याची अडचण वाढली आहे. निर्यात शुल्क वाढल्यानं निर्यात घटून कांद्याचे दर पुन्हा पडतील अशी भीती शेतकऱ्याच्या मनात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावं लागलं. नाशिक जिल्ह्यात तर याचे पडसाद उमटले आहेत. मात्र तिकडं स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरली आहे. काल जो एकाएकी निर्णय घेतला शासनाने, तो निर्णय म्हणजे अघोषित निर्यात बंदीच म्हणावं लागेल त्याला. कारण की जो कांदा बांगलादेश इतर राज्यामध्ये दुबईमध्ये जात होता, त्याला 40% एक्सपोर्ट ड्युटी लावण्यात आली. 40% एक्सपोर्ट ड्युटी लावण्यामुळं आज 1000 ते 700 रुपयांनी कांद्याचे दर हे खाली आलेत. तुम्ही बघितलं असेल, शेतकरी अतिशय संकटात आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टी, सुलतानी आणि आसमानी दोन्ही संकट हे घेरावून राहिलेत. पण सरकार कुठेही शेतकऱ्याच्या बाबतीत एकदम उदासीन मला सरकारची भावना वाटते. निर्यात करणे याचा अर्थ काय? निर्यात करणे याचा अर्थ तो कांदा उत्पादक शेतकरी, त्याला 2 पैसे अधिक देशात मिळतात, त्याला ते पैसे मिळण्याच्यासाठी देशातलं जगाचं मार्केट हे उपलब्ध आहे आणि त्यामुळे त्याला किंमत मिळते. ते मार्केट त्याचं थांबवणं आणि त्यासाठी जो कोणी माल बाहेर पडतोय त्याला 40% ड्युटी, याचा अर्थ त्याचं बाहेरचं गिऱ्हाईक थांबवणं आणि इथं किमती वाढणं आणि त्या कांदा उत्पादनाचा संसारात हात घालणं ही भूमिका आहे आणि ती आज केंद्र सरकारने केलेली आहे. मी कांदा निर्यातीवर जो निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याचा जाहीर निषेध करते. जवळपास 3 महिन्यापूर्वी मी स्वतः पहिल्यांदा पियुष गोयलांना ट्विट केलं होतं, जेव्हा देशामध्ये कांदा सरप्लस झाला होता, जगामध्ये कांदा कमी होता आणि देशामध्ये कांदा सरप्लस होता. तेव्हा मी ट्विट केलं होतं यांना, पियुष गोयलांना, की तुम्ही एक्सपोर्टला परवानगी द्या. पण तेव्हा 3-4 त्यांच्यात माझ्यामध्ये ट्विटर अकाउंटवर ते आहे सगळा डायलॉग, त्याच्याबद्दल त्यांनी काही भाष्य केलं होतं. आज मी जे म्हणले होते तेच सत्य झालं. मी सातत्याने केंद्र सरकारला सांगत आले की तुम्ही ही जी भूमिका मांडताय ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि मी हे 3 महिने सातत्याने बोलते, ते सत्य आज बाहेर आलेलं आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कांदा निर्यातदार, व्यापारी आणि शेतकरी संघटना संतप्त झाली आहे. दरम्यान शुल्कवाढीवरून शेतकरी नेते अजित नवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% कर लावून एक प्रकारे निर्यात बंद केलेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये जास्तीचे मिळत आहेत हे पाहून लगेच हस्तक्षेप करण्यात आला आणि कांद्याचे दर सबंधपणाने पाडण्यात आलेले आहेत. थोड्याच दिवसापूर्वी जेव्हा कांद्याला अजिबात दर मिळत नव्हता आणि 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलने शेतकरी आपला कांदा विकत होते, उत्पादन खर्चही सुटत नव्हता, त्यावेळी कांदा उत्पादकांना मदत करावी असं बिलकुल सरकारला वाटलं नाही. आता मात्र 2 रुपये मिळत आहेत तेव्हा लगेच हस्तक्षेप करण्यात आलेला आहे. नेहमी असंच होत आलेलं आहे. कांदा असो किंवा टोमॅटो असो,
शेतकऱ्यांना 2 रुपये मिळायला लागले की हस्तक्षेप होतो, दर पाडले जातात, त्यातून शेतकऱ्यांचा तोटा वाढतो, उत्पन्न वाढणं दूरच साधा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. केंद्र सरकारने केलेला हा हस्तक्षेप संपूर्णपणाने शेतकरी विरोधी अशा प्रकारचा हस्तक्षेप आहे. ज्यावेळेस या राज्यामधील शेतकऱ्यांना कांद्याला दर मिळत नाही त्यावेळेस त्यांना एक्सपोर्टची म्हणजे निर्यातीची मोठ्या प्रमाणात परवानगी दिली गेली पाहिजे. आता हे जे काही निर्णय आहे हा निर्णय तर शेतकऱ्यांच्या मुळावरच आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे. यामुळं माझी भूमिका अशी आहे की हा त्वरित शेतकऱ्यांच्या भावना आणि शेतकऱ्यांच्या आत्ताच्या हाल पाहिल्यानंतर तो निर्णय मागे घेण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्यासमोर पाकिस्तान आणि चीनच्या कांद्यांची स्पर्धा असतानाच आता केंद्राच्या या निर्णयामुळे सध्या कांद्याचे दर क्विंटल मागे 2000 ते 2200 रुपयांपर्यंत आहे. किरकोळ बाजारात कांद्याची 20-25 रुपये किलो दराने विक्री होते. सध्याच्या दराप्रमाणे 1 क्विंटल मागे निर्यात दरांना 1200 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. दरानुसार ही रक्कम कमी अधिक होईल. गेल्या 3 वर्षातला हा सर्वात उच्चांकित निर्यात शुल्क. याचा दर घसरणीवर परिणाम होईल. तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचं प्लॅनिंग असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे शुल्क न वाढवण्याची मागणी करणार असल्याचं आश्वासन दिलंय. आम्ही जे सांगतोय त्याच्यामध्ये यांच्या कर्तृत्व जे आहे BJPचं सत्तेच्या आधारावर शेतकऱ्यांना बर्बाद कसं करायचं याचं एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो या दोघांकडेही आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा जेव्हा माल निघतो त्यावेळेस त्याला भाव मिळू नये यासाठी केलेला प्रयत्न आपण सातत्यानं पाहतो आहे. आणि आज कांद्याच्या शेतकऱ्यांची तीच हालत आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. शेतकरी विरोधी निर्णय नरेंद्र मोदीचं सरकार आणि राज्यातलं सरकार BJPचं सरकार हे करते आहे, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. या संदर्भामध्ये या क्षणाला तर माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. तत्राप आपण सांगतात त्या पद्धतीने जर केंद्र सरकारने निर्णय केलेला असेल तर निश्चितपणे केंद्र सरकारला राज्य सरकारच्या वतीने आम्ही विनंती करू. आत्ता कुठेतरी शेतकऱ्यांना 2000-2500 रुपये असा दर मिळायला लागलेला आहे आणि शेतकऱ्यांचा खर्च त्याच्यातनं भागतो आहे. शेतकऱ्यांना 2 पैसे कांद्याच्या माध्यमातून मिळत आहेत आणि म्हणून अशी जर ड्युटी लावली असेल तर ती स्थगित करावी, रद्द करावी अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला केली जाईल. कालचा जो निर्णय आलेला आहे याच्यामध्ये एक स्पष्टता अशी आहे की निर्यात बंदी झालेली नाही आहे. काही ठिकाणी असा प्रचार होतो आहे की निर्यातच बंद झाली. बघा, देशाला दोन्ही दृष्टीने बघायचं असतं, डिमांड अँड सप्लाय. जेव्हा डिमांड होते तेव्हा ती सप्लाय पण पूर्णतः झाली पाहिजे. आत्ता जी मागणी आहे डोमेस्टिकसाठीची कांद्याची, त्या मागणीसाठी आपल्या इथून जाणारा कांदा हा थोडाफार कमी प्रमाणात पुरतो आहे आणि म्हणून कदाचित हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना माझी एवढीच विनंती आहे की ह्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आणि घेणाऱ्याचा म्हणजे ह्या दोघांचाही विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की तुम्ही बाहेर एक्सपोर्ट करू शकणार नाही आहे. कांदा इथे आपल्या राज्यात, इतर राज्यात तुम्ही विकू शकता. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना किती फटका बसेल आणि व्यापारावर किती परिणाम होईल हेही निर्यात अभ्यासकांकडून जाणून घेऊयात. अशा शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणं जर अवलंबले तर हे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार. शेतकऱ्यांना सांगतात की त्यांना आत्मनिर्भर बनवू, भारत आत्मनिर्भर बनवू. अशाने भारत आत्मनिर्भर बनणार नाही तर अशाने भारत परावलंबी बनेल. म्हणून या सरकारला आम्ही सरकारचा निषेध करतो आणि सरकारला तंबी देतो की जर तुम्ही शेतकऱ्यांच्या वाटेला गेले तर शेतकरी संघटना चूप बसणार नाही. शेतकरी रस्त्यावर उतरून याच्या विरोधात आंदोलन करेल.
बाहेर जाणाऱ्या कांद्याची निर्यात घटून कांदा देशातच राहावा आणि दर स्थिर राहावेत असं केंद्राचं धोरण असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाचा डायरेक्ट फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे. केंद्राच्या निर्णयामुळे दर घसरण होईल. आता पाकचे व्यापारी ग्राहकांवर अधिराज्य गाजवतील. भारतातील व्यापाऱ्यांना पुन्हा नवीन ग्राहक तयार करणे अवघड होईल, असाही अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे कधी दराची कात्री तर कधी अवकाळीचा फटका, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा संकटांच्या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा बाजारभावाच्या संकटाला सामोर जावं लागेल. ही टांगती तलवार शेतकऱ्यावर आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करण्यात येतोय. सरकारने वेळीच निर्णय बदलला नाही तर आणखी रोषाला सामोरं जावं लागू शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट महाराष्ट्र.